नमस्कार, मी प्राध्यापक दगडूशेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो। आज आपण 27वा व्हिडिओ म्हणजे 27वा दिवस टॅली क्लासचा आहे। त्या अगोदर सर्वांना असं विनंती आहे की दगडूशेख सर नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि याच्यावरले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायचं आहे। त्यासोबतच स्किल अकॅडमी लातूर या नावानं फेसबुक पेज आहे, ते पेज आपल्याला लाईक करायचं आणि शेअर करायचं। आज आपला विषय आहे फंडामेंटल्स ऑफ लेजर्स विथ असाइनमेंट्स। प्रीवियस काही लेक्चर्स पासून आपण हा विषय घेत आहोत आणि याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। आज काही पुढची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ग्रुप आणि लेजर बद्दल आपण मागच्या अनेक लेक्चर्स पासून याच्याबद्दल माहिती पाहतोय। लेजर मीन्स ऍक्च्युअल अकाउंट विच इज युज्ड इन ट्रान्झॅक्शन। प्रत्यक्षात व्यवहारामध्ये जे लेजर वापरलं जातं, खातं वापरलं जातं, त्याला लेजर असं म्हणलं जातं आणि त्याला जे काही हेडिंग किंवा टायटल दिलं जातं त्याला ग्रुप असं म्हणलं जातं। लेजर शिवाय कोणतंही ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ शकत नाही, कंप्लीट होऊ शकत नाही, तर ग्रुपचा वापर केल्याशिवाय कोणताही रिपोर्ट त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकत नाही। त्याच्यामुळे दोघांचं महत्व आहे। टॅलीमध्ये 4 नेचर ऑफ ग्रुप आहेत। पहिला आहे एक्सपेन्सेस। एक्सपेन्सेस मध्ये 3 सब टाइप आहेत, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। दुसरा नेचर ऑफ ग्रुप आहे इन्कम। इन्कम मध्ये 3 ग्रुप आहेत, सेल्स, डायरेक्ट इन्कम अँड इनडायरेक्ट इन्कम। त्यानंतर बॅलन्स शीट च्या लायबिलिटी साइड मध्ये 12 सब टाइप असलेले आपल्याला दिसून येतील। फर्स्ट, कॅपिटल अकाउंट, रिझर्व्ह अँड सरप्लस, सस्पेन्स अकाउंट, ब्रांच अँड डिव्हिजन्स, करंट लायबिलिटी, ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन्स, सन्ड्री क्रेडिटर्स, लोन्स लायबिलिटी, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन आणि बँक ओडी। त्यानंतर असेट साइड मध्ये 10 सब टाइप असलेले आपल्याला दिसून येतील। पहिला आहे फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट, करंट असेट, कॅश इन हँड, बँक अकाउंट, सन्ड्री डेटर्स, स्टॉक इन हँड, डिपॉझिट्स असेट, लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट्स। त्यानंतर पुढे आपण टोटल टॅलीमध्ये 28 ग्रुप असलेले आपल्याला दिसून येतील, त्याला प्री डिफाइन्ड ग्रुप्स असं म्हणलं जातं। या प्री डिफाइन्ड ग्रुप्स पैकी 15 प्रायमरी ग्रुप आहेत तर 13 सब ग्रुप आहेत। ऑलरेडी टॅली सॉफ्टवेअरने हे ग्रुप तयार करून दिलेले आहेत। प्रायमरी ग्रुप कोणाला म्हणलं जातं, ज्याला 4 नेचर ऑफ ग्रुप पैकी एक हेडिंग दिलेली आहे, एक्सपेन्स, इन्कम, असेट, लायबिलिटी। 4 पैकी एक हेडिंग ज्या ग्रुपला दिलेली आहे त्याला प्रायमरी ग्रुप असं म्हणलं जातं आणि सब ग्रुप ज्याला प्रायमरी पैकी एखादी हेडिंग दिलेली असते त्याला सब ग्रुप असं म्हणलं जातं। टॅलीमध्ये 15 प्रायमरी ग्रुप आहेत, 13 सब ग्रुप आहेत। याच्या व्यतिरिक्त नवीन प्रायमरी ग्रुप बनवायचा असेल किंवा नवीन सब ग्रुप बनवायचा असेल तरी देखील आपण ते बनवू शकतो। हे कशा पद्धतीने बनवलं जातं हे आपण मागील काही लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। प्रीवियस लेक्चर्समध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट ग्रुपचे सर्व ग्रुप आणि त्याचे एक्झाम्पल्सचे लेजर पाहिले होते। त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले ग्रुप आणि त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते। ट्रेडिंग अकाउंट मध्ये 28 पैकी 4 ग्रुप येतात, परचेस अकाउंट आणि त्याचे एक्झाम्पल्स, सेल्स अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। हे 4ही प्रायमरी ग्रुप आहेत। त्यानंतर पुढचा जो रिपोर्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याच्यामध्ये 2 ग्रुप येतात, एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, दुसरा इनडायरेक्ट इन्कम। हा सुद्धा प्रायमरी, हे दोन्ही प्रायमरी ग्रुप असलेले आपल्याला दिसून येतील। आता त्यानंतर 28 पैकी 6 ग्रुप ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस मध्ये आलेले आहेत। 22 ग्रुप हे बॅलन्स शीट मध्ये असलेले आपल्याला दिसून येतील। त्या 22 पैकी 12 ग्रुप हे लायबिलिटी साइडला आहेत। त्या 12 पैकी 5 प्रायमरी ग्रुप आहेत, 7 सब ग्रुप आहेत। तर हे आपण स्टेप बाय स्टेप इथं पाहणार आहोत। पहिला ग्रुप आहे लायबिलिटी साइड मधला कॅपिटल अकाउंट। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टॅलीनं ऑलरेडी ग्रुप बनवून दिलेले आहेत। ग्रुप टॅलीमध्ये बनवायची गरज नाही, लेजर क्रिएशन टॅलीमध्ये करावं लागतं। आणि लेजर क्रिएशन करत असताना आपलं कोणतंही लेजर आपल्याला पाठ करायचं नाहीये, आपल्याला ग्रुप समजून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे। ग्रुपचा जर अर्थ तुम्हाला समजला तर शेकडो लेजर जरी आले
तरी कोणत्या लेजरला कोणता ग्रुप द्यायचा हे आपल्याला सहज लक्षात येईल. आणि लक्षात ठेवा, एक्सपेन्सेस आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्स नसतं. फक्त लेजरचं नाव जरी तयार केलं तरी टॅलीमध्ये सफिशियंट आहे, परंतु लायबिलिटी आणि असेटचं ओपनिंग बॅलन्स कंपल्सरी असतं. कुठल्याही व्यवसायाचं अकाउंटिंग जर तुम्हाला टॅली या सॉफ्टवेअरमध्ये चालू करायचं असेल तर लायबिलिटी आणि असेटचं ओपनिंग बॅलन्स घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचं अकाउंटिंग टॅलीमध्ये चालू करता येणार नाही. हे सगळ्यांना लक्षात घ्या. फर्स्ट टाइम जो कोणता व्यापारी किंवा एखादा व्यक्ती टॅली या सॉफ्टवेअरमध्ये जर हिशोब चालू करत असेल तर असेट, त्यांच्याकडे असलेले असेट आणि त्यांच्याकडे असलेल्या लायबिलिटी ह्याचं ओपनिंग बॅलन्स लिहिणं कंपल्सरी आहे. कारण की दर इयर एंडला, मार्च एंडला याचं क्लोजिंग बॅलन्स तयार होत असतं, म्हणून एप्रिलच्या सुरुवातीला याचं ओपनिंग बॅलन्स घेणं कंपल्सरी आहे. आपल्याकडे फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं, तर 31 मार्चला जे काही क्लोजिंग बॅलन्सेस असतात तेच असेट आणि लायबिलिटीचे 1 एप्रिलला ओपनिंग बॅलन्सेस असतात. सध्याचं फायनान्शियल इयर चालू आहे 1 एप्रिल 2020 ते 31/3/2021, म्हणजे हे सध्याचं फायनान्शियल इयर चालू आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला किंवा व्यापाऱ्याला आपल्या व्यवसायाचं अकाउंटिंग स्टार्टिंग पासून सुरू करायचं आहे तर त्यांना 31/3/2020 पर्यंत आपल्या व्यवसायात असणाऱ्या असेट आणि लायबिलिटीचं क्लोजिंग बॅलन्स घ्यावं लागेल आणि तेच क्लोजिंग बॅलन्स 1 एप्रिल 2020चं ओपनिंग बॅलन्स असेल. तर हा फरक तुम्हाला सांगितला की असेट आणि लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स असतं ते आपल्याला लिहिणं कंपल्सरी आहे. मग ऑल टाइप्स ऑफ कॅपिटल अकाउंट, कुठलंही कॅपिटल अकाउंट असेल त्या कॅपिटल अकाउंटला ग्रुप दिला जातो कॅपिटल अकाउंट. ओनर कॅपिटल, प्रोप्रायटर कॅपिटल, पार्टनर, अशा वेगवेगळ्या हे लेजर आपल्याला टॅलीमध्ये तयार करायचे आहेत आणि त्याला ग्रुप द्यायचा आहे कॅपिटल अकाउंट. आणि लायबिलिटी साईडचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रेडिट बॅलन्स असतो. सर्व प्रकारच्या लायबिलिटीज आणि सर्व प्रकारचं इन्कम यांचं बॅलन्स क्रेडिट लिहिलं जातं आणि सर्व प्रकारच्या असेट्स आणि एक्सपेन्सेस यांचं बॅलन्स डेबिट लिहिलं जातं. त्यानंतर कॅपिटलमध्ये सब ग्रुप आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. लक्षात ठेवा, हे प्रायमरी ग्रुप आहे कारण की याला डायरेक्ट लायबिलिटी हेडिंग आहे आणि लायबिलिटी करंट कॅपिटल अकाउंटमध्ये सब पॉइंट आहे रिझर्व्ह अँड सरप्लस, म्हणून याला सब ग्रुप असं म्हणलं जातं. तर रिझर्व्ह आपण वेगवेगळ्या कारणासाठी पैसा बाजूला काढून ठेवला जातो, त्याला रिझर्व्ह असं म्हणलं जातं. जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फॉर टॅक्सेशन, रिझर्व्ह फॉर डेप्रिसिएशन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व्ह अनेक व्यवसायामध्ये असतात. तर त्याच्यासाठी टॅलीनं ग्रुप डिसाईड केलेलं आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. त्याच्यामुळं तुम्ही लेजर क्रिएशन करत असताना रिझर्व्हशी रिलेटेड जर कोणतं लेजर आलं तर त्याला ग्रुप द्यायचा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप कधी दिला जातो? ज्यावेळेस एखाद्या लेजरचं नेचर लक्षात येत नाही की ते लेजर आपले एक्सपेन्सेस आहे किंवा इन्कम आहे, असेट आहे किंवा लायबिलिटी आहे, हे जर एक्झॅक्ट नेचर जर लक्षात येत नसेल, कन्फ्युजन वाटत असेल, तर अनेक अकाउंटंट, सीए, टॅक्स कन्सल्टंट अशा लेजरला ग्रुप देतात सस्पेन्स अकाउंट. आणि सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप फक्त टेम्पररी स्वरूपासाठी दिला जातो, परमनंट हा ग्रुप दिला जात नाही. तात्पुरत्या स्वरूपासाठी एखाद्या अकाउंटची डिटेल्स जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपासाठी सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप दिला जातो आणि त्या अकाउंटचे डिटेल्स कळाले की परत तो ग्रुप त्या ठिकाणी चेंज करण्यात येतो. त्याच्यामुळे सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप टेम्पररी एकतर वापरण्यात येतच नाही आणि जरी वापरण्यात आला तर टेम्पररी स्वरूपासाठी ज्या लेजरचं नेचर की नेमकं ते लेजर आपल्या व्यवसायाचा एक्सपेन्स आहे, इन्कम आहे, असेट आहे का लायबिलिटी आहे हे एक्झॅक्ट लक्षात येत नसेल तर तात्पुरत्या स्वरूपासाठी सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप दिला जातो. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे ब्रँच अँड डिव्हिजन्स. एखाद्या व्यवसायाच्या एकापेक्षा जास्त ब्रँचेस असतील तरच हा ग्रुप त्या ठिकाणी डिसाईड करण्यात येतो, ब्रँच अँड डिव्हिजन्स. सहसा हा ग्रुप देखील टॅलीमध्ये खूप कमी प्रमाणात वापरण्यात येतो आणि याचा वापर कमीच आहे. तरी सुद्धा हे लक्षात ठेवा, कुठल्याही व्यवसायाचे वेगवेगळे ब्रँचेस असतील त्या ब्रँचेससाठी ब्रँच अँड डिव्हिजन्स हा ग्रुप डिवाइड करण्यात आलेला आहे, डिसाईड करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रायमरी ग्रुप आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटी, ज्याचं पेमेंट करण्यासाठी खूप कमी वेळ असतो, म्हणून त्याला करंट लायबिलिटी असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस,
ऍडव्हान्स रिसिव्ड, या ठिकाणी ऍडव्हान्स रिसिव्ड आहे. आउटस्टँडिंग रेंट, अशा पद्धतीच्या सर्व लेजर्सना करंट लायबिलिटी हा ग्रुप दिला जातो. आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ आहे देणं बाकी आहे. तुमचं 2 महिन्याचं रेंट द्यायचं बाकी राहिलेलं आहे, 2 महिन्याची सॅलरी द्यायची बाकी राहिलेली आहे, तर अशा लेजरला आउटस्टँडिंग असं म्हणलं जातं. प्रिव्हियस जे काही देणं बाकी राहिलेलं आहे त्याला आउटस्टँडिंग असं म्हणलं जातं, अनपेड असं म्हणलं जातं. आणि अशा कोणत्याही लेजरला टॅलीमध्ये ग्रुप द्यायचा आहे करंट लायबिलिटी. किंवा ऍडव्हान्स रिसिव्ड, एखादं काम करण्याच्या अगोदर समोरच्या व्यक्तीनं जर तुम्हाला ऍडव्हान्स दिलेला असेल ती सुद्धा करंट लायबिलिटी आहे, शॉर्ट टर्म लायबिलिटी आहे, कारण की समोरच्यानं काम करण्या अगोदर आपल्याला ऍडव्हान्स दिलेला आहे. तर असे सर्व लेजर, ऍडव्हान्स असेल, ऍडव्हान्स रिसिव्ड किंवा आउटस्टँडिंग किंवा बिल्स पेएबल, असे जर लेजर तुम्हाला टॅलीमध्ये तयार करायचे असतील तर अशा सर्व लेजरला करंट लायबिलिटी असा ग्रुप द्यायचा आहे. करंट लायबिलिटीमध्ये काही सब ग्रुप आहेत. पहिला ग्रुप आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. आपल्या देशामध्ये वेगवेगळे टॅक्सेस वसूल केले जातात. 1 जुलै 2017 पासून नवीन टॅक्स आपल्या देशामध्ये आलेला आहे, जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्या अगोदरपासून व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, व्हॅट, सेंट्रल सेल्स टॅक्स, सीएसटी, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, टीडीएस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत. तर अशा कोणत्याही टॅक्सशी रिलेटेड जर लेजर तुम्हाला टॅलीमध्ये क्रिएट करायचं आहे तर अशा लेजरला तुम्हाला ग्रुप द्यायचा आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. ऑल टाइप्स ऑफ टॅक्सेस साठी टॅलीमध्ये ग्रुप डिसाईड झालेला आहे, ड्युटीज अँड टॅक्सेस. त्यानंतर पुढचा सब ग्रुप आहे प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे तरतूद करणे, एखाद्या गोष्टीची आपण तरतूद करतो. तर अशा सर्व प्रोव्हिजन्सला प्रोव्हिजन असा ग्रुप दिला जातो. फॉर एक्झाम्पल सॅलरी पेएबल, रेंट पेएबल, टेलिफोन बिल पेएबल, इंटरेस्ट पेएबल, लाईट बिल पेएबल, अशा सर्व लेजर्सना त्या ठिकाणी प्रोव्हिजन असा ग्रुप दिला जातो. पेएबल याचा अर्थ देणं बाकी आहे, येणाऱ्या काळात आपल्याला ते द्यायचंय म्हणून त्याला पेएबल असं म्हणलं जातं. तर येणाऱ्या काळातलं जे काही पेएबल आहे, फॉर एक्झाम्पल सॅलरी वगैरे, तर अशा सर्व पेएबल्सला लेजर जर तुम्ही टॅलीमध्ये तयार करताय तर त्याला ग्रुप द्या प्रोव्हिजन. आणि लक्षात ठेवा, टॅलीमध्ये कोणतंही लेजरची लिस्ट पाठ करू नका. लेजरची लिस्ट पाठ करून फायदा नाहीये, कारण की तुम्ही कोणत्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहात ते तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं ग्रुप जर तुम्ही समजून घेतला तर जगातल्या कोणत्याही व्यवसायाचं जर अकाउंटिंग केलात आणि कितीही लेजर तुमच्या समोर आले तर तुम्ही सहज त्याचा ग्रुपिंग तुम्हाला करता येईल. म्हणून ग्रुप समजणं महत्वाचं आहे. लेजरची लिस्ट त्या ठिकाणी पाठ करू नका, ग्रुप समजून घ्या. ऑटोमॅटिक किती जरी लेजर तुमच्या समोर आले तर त्याचं ग्रुप ओळखणं तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स. अकाउंट ऑफ सप्लायर्स फ्रॉम होम वी परचेज गुड्स अँड असेट्स ऑन क्रेडिट. सन्ड्री क्रेडिटर हा ग्रुप कोणत्या लेजरला दिला जातो? सर्व सप्लायरचा अकाउंट ज्यांच्याकडून आपण क्रेडिटमध्ये परचेस केलेला आहे, एकतर वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा व्यवसायाला लागणारी असेट खरेदी केलेली आहे, अशासाठी उधार जर खरेदी करण्यात आलेला असेल तर समोरच्या पार्टीला, समोरच्या लेजरला आपल्याला ग्रुप द्यायचा आहे सन्ड्री क्रेडिटर. एवढं लक्षात ठेवा, फक्त उधार खरेदी असेल, मग ते वस्तू असतील किंवा प्रॉपर्टी असतील, तर ज्या पार्टीकडून उधार खरेदी केलेला आहे त्याच पार्टीला सन्ड्री क्रेडिटर असा ग्रुप द्यायचा आहे. त्यानंतर पुढचा 5वा प्रायमरी ग्रुप आहे बॅलन्स शीट मधला लोन्स इन ब्रॅकेट लायबिलिटी. ऑल टाइप्स ऑफ बँक लोन, टर्म लोन, असे जर कोणते लेजर आले असतील तर लोन्स लायबिलिटी असा ग्रुप त्या ठिकाणी डिसाईड करायचा. लोन्स लायबिलिटीमध्ये पहिला सब ग्रुप आहे सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन असं काय म्हणलं जातं? कारण की काहीतरी सिक्युरिटी देऊन ते कर्ज आपण घेतलेलं आहे. लोन फ्रॉम बँक, लोन फ्रॉम फायनान्स कंपनी, डिव्हेंचर्स, या ठिकाणी आपण काहीतरी सिक्युरिटी दिलेली आहे, काहीतरी मॉर्गेज दिलेलं आहे, काहीतरी आपण आपल्याकडली प्रॉपर्टी गहाण ठेवलेली आहे, तारण ठेवलेली आहे, म्हणून याला सेक्युअर्ड लोन असं म्हणलं जातं. कारण की येणाऱ्या काळात जर आपण ते लोन जर परत करू शकलो नाही तर आपण जे काही सिक्युरिटी दिलेली आहे, जे काही तारण दिलेलं आहे, ते तारण जप्त करण्याचा अधिकार बँकेला किंवा समोरच्या फायनान्स कंपनीला आहे. म्हणून ज्या लोनसाठी काहीतरी सिक्युरिटी देण्यात आलेली असते अशा सर्व लेजर्सला त्या ठिकाणी टॅलीमध्ये ग्रुप द्यायचा आहे सेक्युअर्ड लोन. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे अनसेक्युअर्ड लोन. विदाऊट एनी सिक्युरिटी जर कर्ज घेतलेला असेल, विदाऊट एनी डॉक्युमेंटेशन जर कर्ज घेतलेला असेल
तर अशा लोनला, अशा कर्जाला अनसेक्युअर्ड लोन असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या फ्रेंड्सकडून लोन घेतलेलं आहे, लोन फ्रॉम रिलेटिव्ह, लोन फ्रॉम पार्टनर्स, मित्र, नातेवाईक, पार्टनर्सकडून जर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपासाठी कर्ज घेतलेलं आहे आणि कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही साईन केलेलं नाहीये, तर अशा प्रकारच्या कर्जाला किंवा अशा प्रकारच्या लेजरला टॅलीमध्ये अनसेक्युअर्ड लोन असा ग्रुप दिला जातो. कारण की विदाऊट एनी कंडिशन, विदाऊट एनी डॉक्युमेंटेशन आपण ते कर्ज घेतलेलं आहे. म्हणून अशा विदाऊट एनी कंडिशन किंवा विदाऊट एनी सिक्युरिटी असलेल्या लेजरला ग्रुप द्यायचा आहे अनसेक्युअर्ड लोन. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे बँक ओडी. ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट. तुमचे ट्रान्झॅक्शन पाहून प्रत्येक बँक आपल्या कस्टमरला ओडीची किंवा सीसीची फॅसिलिटी देते. लक्षात ठेवा, बँक कोणत्याही कस्टमरला ही फॅसिलिटी देत नाही. ज्या कस्टमरचं बँकेतलं टर्नओव्हर चांगलं आहे, ट्रान्झॅक्शन चांगले आहेत आणि मागच्या 3 महिने 6 महिन्याचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे, अशाच कस्टमरला बँक ओडीची किंवा सीसीची फॅसिलिटी देते. आणि ही एक प्रकारची व्यवसायाची लायबिलिटी आहे. कारण की आपण बँकेकडून एक्स्ट्रा पैसे उचललेत, ओव्हरड्राफ्ट केलेलं आहे किंवा बँकेकडून उधार पैसे, कॅश क्रेडिट, पैसे उधार घेतलेले आहेत, ही आपल्या व्यवसायाची एक प्रकारची लायबिलिटी असते. म्हणून कोणत्याही प्रकारचं ओडी किंवा कॅश क्रेडिटशी रिलेटेड लेजर जर टॅलीमध्ये तयार करायचं असेल तर तुम्हाला अशा लेजरला ग्रुप द्यायचा आहे, बँक ओडी. आणि हे आपल्या व्यवसायाची लायबिलिटी असते, कारण की कधी ना कधी त्याचं रिपेमेंट आपल्याला करावं लागतं. तर हे झाले बॅलन्स शीट लायबिलिटी साईडचे 12 ग्रुप. याच्यापैकी 5 प्रायमरी ग्रुप आहेत. कॅपिटल अकाउंट, त्याच्यामध्ये एक सब ग्रुप आहे. सस्पेन्स अकाउंट दुसरा प्रायमरी ग्रुप. ब्रँच अँड डिव्हिजन तिसरा प्रायमरी ग्रुप. चौथा प्रायमरी ग्रुप करंट लायबिलिटी, त्याच्यामध्ये 3 सब ग्रुप आहेत. ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन, सन्ड्री क्रेडिटर. 5वा प्रायमरी ग्रुप आहे लोन्स लायबिलिटी, त्याच्यामध्ये 3 सब ग्रुप आहेत. सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन आणि बँक ओडी. आता आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट असेट साइड ग्रुप. बॅलन्स शीट असेट साइडमध्ये टोटल 10 ग्रुप आहेत. त्या 10 पैकी 4 प्रायमरी ग्रुप आहेत, फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट, करंट असेट आणि 6 सब ग्रुप आहेत. पहिल्यांदा प्रायमरी ग्रुप बद्दल माहिती पाहू. पहिला प्रायमरी ग्रुप आहे बॅलन्स शीट असेट साइड मधला फिक्स असेट. फिक्स असेट हा ग्रुप कोणत्या लेजरला दिला जातो? ऑल फिक्स असेट. ज्या असेट आपल्या व्यवसायामध्ये लॉंग टर्म साठी किंवा जास्त कालावधीसाठी वापरल्या जातात त्याला फिक्स असेट असा ग्रुप दिला जातो. बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, कम्प्युटर, प्रिंटर या असेट घेत असताना आपण तात्पुरत्या स्वरूपासाठी या असेट घेतलेल्या नसतात. लॉंग टर्म यूजसाठी या असेटची खरेदी करण्यात आलेली असते. म्हणून अशा लॉंग टर्म यूजसाठी घेण्यात आलेले असेट किंवा लेजर्सना टॅलीमध्ये फिक्स असेट असा ग्रुप दिला जातो. आणि फक्त फिक्स असेटवरच डेप्रिसिएशन चार्ज करण्यात येतं. डेप्रिसिएशन म्हणजे यूज केल्यामुळं किंवा वेळ निघून गेल्यामुळं असेटची व्हॅल्यू कमी होत असते, त्या कमी करण्याच्या प्रोसेसला डेप्रिसिएशन असं म्हणलं जातं. आणि डेप्रिसिएशन हे फक्त फिक्स असेटवर चार्ज करण्यात येतं. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे इन्व्हेस्टमेंट. आपल्या व्यवसायानं शेअर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, फिक्स डिपॉझिट असं किंवा गोल्ड असं वेगवेगळ्या माध्यमातून जर अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल तर अशा गुंतवणुकीला किंवा अशा लेजर्सला ग्रुप द्यायचा आहे इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट कारण की इन्व्हेस्टमेंटमुळे पैसा वाढत राहतो. ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे त्या ठिकाणी पैसा वाढीव मिळत असतो. म्हणून अशा सर्व लेजर्सला ग्रुप द्यायचा आहे इन्व्हेस्टमेंट. पुढचा प्रायमरी ग्रुप आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट्स. प्री प्रायमरी एक्सपेन्सेस किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस व्यवसाय सुरू करण्या अगोदर हा होणारा खर्च आहे. हा खर्च एकदा व्यवसाय सुरू झाला नंतर कधीही होत नाही. लॉंग टर्म साठी हा खर्च नाहीये. व्यवसाय सुरू होण्या अगोदर वेगवेगळे लायसन्सेस किंवा वेगवेगळ्या कारणासाठी जो खर्च होतो त्या खर्चाला प्री प्रायमरी किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतात. आणि त्याला ग्रुप दिला जातो टॅलीमध्ये मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. त्यानंतर चौथा प्रायमरी ग्रुप आहे करंट असेट. करंट असेट म्हणजे ज्या असेट शॉर्ट टर्मसाठी कमी कालावधीसाठी व्यवसायामध्ये राहतात त्याला करंट असेट असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये मग बिल्स रिसिवेबल, रेंट रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड इंटरेस्ट हे सर्व करंट असेटमध्ये लिहिण्यात येतं. तात्पुरतं रिसिव्ड आणि रिसिवेबल मध्ये फरक आहे. रेंट रिसिव्ड म्हणजे रेंट मिळालेला आहे
आणि रिसिवेबल म्हणजे येणं बाकी आहे. रिसिव्ड म्हणजे मिळालेला आहे, इनडायरेक्ट इन्कम येतो ग्रुप, आणि रिसिवेबल म्हणजे येणं बाकी आहे. कोणत्याही प्रकारे येणं बाकी असेल तर अशा लेजरला ग्रुप द्यायचा आहे करंट असेट. ऑल टाइप्स ऑफ रिसिवेबल शी रिलेटेड जर कोणतं लेजर आलेलं असेल तर त्याला करंट असेट असा ग्रुप द्या. किंवा ऑल टाइप्स ऑफ प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड इंटरेस्ट, प्रीपेड रेंट. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स मध्ये देणं. तुम्ही पुढील 2 महिन्याचं रेंट ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे, प्रीपेड रेंट. तुम्ही पुढील 6 महिन्याचं व्याज ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे, प्रीपेड इंटरेस्ट. प्रीपेड म्हणजे एखादा खर्च घडण्या अगोदरच आपण ते ऍडव्हान्स मध्ये देतोय, त्याला प्रीपेड असं म्हणलं जातं. तर ऑल टाइप्स ऑफ प्रीपेड किंवा रिसिवेबल असे जर कोणते लेजर असतील तर त्याला ग्रुप द्यायचा आहे करंट असेट. तर असेट साइडमध्ये हे 4 प्रायमरी ग्रुप होते. त्यानंतर आहेत सब ग्रुप. पहिला सब ग्रुप आहे कॅश इन हँड, ऑल टाइप्स ऑफ कॅश. तसं जर पाहिलं गेलं तर टॅलीमध्ये एक कॅश अकाउंट ऑलरेडी तयार असतं, वेगळं कॅश अकाउंट बनवायची गरज नाही. बाय डिफॉल्ट प्री डिफाईन्ड ग्रुप्स टॅलीमध्ये 28 असतात. त्याच पद्धतीनं प्री डिफाईन्ड लेजर्स 2 असतात, एक असतं कॅश अकाउंट आणि दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तरी सुद्धा जर वेगळं लेजर जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण कॅश अकाउंट असं बनवू शकतो आणि त्याला ग्रुप द्यायचा आहे कॅश इन हँड. दुसरा सब ग्रुप आहे असेट साइड मधला बँक अकाउंट. ज्या बँकेत आपल्या व्यवसायाचं करंट किंवा सेव्हिंग अकाउंट असतं अशा लेजरला ग्रुप द्यायचा आहे बँक अकाउंट. कारण की करंट किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्या व्यवसायाचा पैसा असतो आणि ती आपली प्रॉपर्टी असते. तर असं कोणतं जरी लेजर तुमच्या समोर आलं आणि टॅलीमध्ये जर तुम्ही तयार करताय तर अशा करंट किंवा सेव्हिंग अकाउंटच्या लेजरला तुम्हाला ग्रुप द्यायचा आहे बँक अकाउंट. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे सन्ड्री डेटर्स. अकाउंट ऑफ कस्टमर्स टू हुम वी सेल द गुड्स ऑर असेट्स ऑन क्रेडिट. कस्टमरचा अकाउंट ज्या कस्टमर्सना आपण उधार वस्तू विकलेल्या आहेत किंवा आपल्याकडली एखादी प्रॉपर्टी उधार विकलेली आहे तर अशा सर्व कस्टमर्सला किंवा त्यांच्या लेजरला ग्रुप द्यायचा आहे सन्ड्री डेटर्स. लक्षात ठेवा, अनेक वेळेस मॅक्झिमम बिझनेसमध्ये उधार विक्रीचं प्रमाण जास्त असतं. मग अशा वेळेस समोरच्याचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करावा लागतो. तर अशा लेजरचा रेकॉर्ड मेंटेन करताना सन्ड्री डेटर हा ग्रुप त्या ठिकाणी डिफाईन केला जातो. त्यानंतर चौथा सेकंडरी ग्रुप आहे असेट साइड मधला स्टॉक इन हँड. आपल्या व्यवसायामध्ये असणारे ओपनिंग स्टॉक, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स, क्लोजिंग स्टॉक हे सगळं स्टॉक इन हँड मध्ये त्या ठिकाणी लिहिण्यात येतं. स्टॉक म्हणजे शिल्लक असलेल्या वस्तू. स्टॉक कशाला म्हणलं जातं? आपल्या व्यवसायामध्ये जे शिल्लक बॅलन्स आहे वस्तूंचं, इन्व्हेंटरी आहे, त्याला स्टॉक असं म्हणलं जातो. तर त्याला अशा सर्व लेजरला ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, फिनिश्ड गुड्स अशा सर्व लेजर्सला स्टॉक इन हँड असा ग्रुप आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर 5वा सब ग्रुप आहे डिपॉझिट्स इन ब्रॅकेट असेट्स. तर ऑल टाइप्स ऑफ डिपॉझिटला आपल्याला ग्रुप द्यायचा आहे डिपॉझिट असेट. आपण जर व्यवसाय नवीन चालू केलेला असेल आणि पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी डिपॉझिट द्यावं लागतं, किंवा लँडलाईन टेलिफोन घ्यायचा आहे त्या ठिकाणी डिपॉझिट भरावं लागतं, किंवा एखाद्या कंपनीची जर एजन्सी आपल्याला घ्यायची आहे तर सिक्युरिटी डिपॉझिट देणं गरजेचं आहे, किंवा दुकान किरायाने घेत असताना रेंटल डिपॉझिट आपल्याला भरणं गरजेचं आहे. तर अशा सर्व प्रकारच्या डिपॉझिट्सला ग्रुप लिहायचा आहे डिपॉझिट्स इन ब्रॅकेट असेट. ही आपली एक प्रकारची प्रॉपर्टी असते. ज्या दुकानासाठी आपण रेंटल डिपॉझिट दिलं होतं ते दुकान जर येणाऱ्या काळात जर आपण बंद केलं तर आपलं डिपॉझिट आपल्याला परत मिळतं. तर अशा सर्व डिपॉझिटला डिपॉझिट असेट असा ग्रुप लिहायचा आहे. त्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. 6वा सब ग्रुप आहे लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. लोन टू बिझनेस फ्रेंड्स, लोन टू रिलेटिव्ह, लोन टू पार्टनर्स, ऍडव्हान्स टू एम्प्लॉईज. ज्या ज्या कारणामुळं आपण लोन जर घेतलं तर सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड लोन असा ग्रुप आपण दिलेला आहे. पण जर आपण लोन दिलं समोरच्या एखाद्या पार्टीला, फ्रेंड्सना, रिलेटिव्हजना, पार्टनर्सना जर आपण लोन देतोय किंवा एखाद्या एम्प्लॉईला ऍडव्हान्स देतोय तर अशा सर्व प्रकारच्या लेजरसाठी आपल्याला ग्रुप द्यायचा आहे लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. तर हे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की टोटल नेचर ऑफ ग्रुप आपण पाहिलेलं आहे. ग्रुप आणि लेजर मधला फरक पाहिलेला आहे. लेजर शिवाय ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही, तर ग्रुप शिवाय रिपोर्टिंग पूर्ण होत नाही. टॅलीमध्ये 4 नेचर ऑफ ग्रुप आहेत. हे तुम्हाला मी प्रश्न विचारायला
हेच प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही जर व्यापारी असतात तर आणि तुम्हाला जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर हे प्रश्न तुम्ही तुमच्या अकाउंटंटला विचारायचे. टोटल 4 नेचर ऑफ ग्रुप आहेत. पहिला आहे एक्सपेन्सेस, इन्कम, असेट आणि लायबिलिटी. या 4 नेचर ऑफ ग्रुप पासून 28 ग्रुप तयार झालेले आहेत. त्याला टॅलीमध्ये प्री डिफाईन्ड ग्रुप्स असं म्हणलं जातं. त्याच्यापैकी 15 प्रायमरी ग्रुप आहेत, 13 सब ग्रुप आहेत. कोणते आहेत हे सुद्धा आपण समजून सांगितलंय. प्रायमरी ग्रुप कोणाला म्हणलं जातं? ज्याला 4 पैकी एक हेडिंग असते नेचर ऑफ ग्रुप पैकी, त्याला प्रायमरी ग्रुप असं म्हणलं जातं. सब ग्रुप कोणाला म्हणलं जातं? ज्याला प्रायमरी पैकी एखादी हेडिंग असते त्याला सब ग्रुप असं म्हणलं जातं. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटमध्ये किती ग्रुप आहेत? 4. त्यानंतर प्रॉफिट लॉस मध्ये 2 ग्रुप आहेत. बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला 12 ग्रुप आहेत. त्याच्यापैकी 5 प्रायमरी आहेत, 7 सब ग्रुप आहेत. बॅलन्स शीट असेट साईडला 10 ग्रुप आहेत, 4 प्रायमरी आहेत आणि 6 सब ग्रुप आहेत. अशा पद्धतीने आपण डिटेल ग्रुप आणि लेजर बद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर लेजरही डिटेलमध्ये समजून सांगितलेले आहेत, त्याचे ग्रुपही सांगितलेले आहेत, काही असाइनमेंट देखील सोडून सांगितलेले आहेत. तर इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ग्रुप आणि लेजर ही टॅलीची एबीसीडी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे किंवा व्यापाऱ्यांचे ग्रुप आणि लेजर परफेक्ट असतील त्यांना कधीही टॅली या सॉफ्टवेअरमध्ये कसलीही अडचण येणार नाही. परंतु या ठिकाणी प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी जेवढा वेळ शिकवतोय, मी अर्धा तास शिकवतोय, तर कमीत कमी अर्धा तास हे एकतर वाचन करा किंवा टॅलीमध्ये प्रॅक्टिस करा, तरच तुमचं हे सॉफ्टवेअर परफेक्ट होणार आहे. मला फक्त तुमच्याकडून जर हे सर्व लेक्चर समजत असतील तर मी विचारायला प्रश्नाची उत्तरं द्या किंवा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील त्या डाऊट्स विचारा, मी त्याची उत्तरं देईन. आणि ही प्रोसेस जर आपण फॉलो केली, प्रॉपर ट्रेनिंग आणि प्रॉपर प्रॅक्टिस, तरच तुमचं टॅली परफेक्ट होईल आणि माझ्या अकॅडमीचं टार्गेट पूर्ण होईल, जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन विथ क्वालिटी ट्रेनिंग. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.